आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात दर्शन. लाडक्या नेत्याच्या अस्थिदर्शनाने अनेक जण भावूक. साश्रुनयनांनी घेतले मनोभावे अस्थिकलशाचे दर्शन. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय कै अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आज कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सकाळी 9 पासूनच मार्केट यार्डातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील मंडपात सर्व पक्षीयांनी उपस्थिती लावली. आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थींचे दर्शन घेताना अनेक जण भावूक झाले. काहींना तर अश्रूंचा बांध आवरता नाही. हुंदके सावरत सावरत अनेकांनी साश्रुनयनांनी या लोकनेत्याच्या अस्थींचे दर्शन घेतले. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी सकाळी 9 वाजता अस्थिकलश घेऊन कोल्हापुरात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थिकलश स्वीकारून अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत फुले वाहून अस्थिकलशासह अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन केले. अजितदादांच्या AI आवाजाने दाटलेले हुंदके आणि अश्रूंच्या धारा. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक स्वर्गीय कै अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन प्रतिमेला मनोभावे नमस्कार करीत होते. मध्येच कै अजितदादांचे AI निर्मित भाषण लावले जात होते. त्यांच्या आवाजातील "इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून, मला बी अजित पवार म्हणतात" हे शब्द कानावर पडताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. अनेक जण दाटलेल्या हुंदक्यांना वाट मोकळी करून देत रडतच तर अनेक जण डबडबल्या साश्रुनयनांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत होते. आज दिवसभरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार KP पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, मानसिंगराव दादा गायकवाड, डॉ. नंदाताई बाभुळकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील, माढी औड RK पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी उपमहापौर महेश सावंत, माजी उपमहापौर सुनील पाटील, KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ. जयंत प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिल राव साळोखे, KDCC बँकेचे माजी संचालक असिफ फरास, दत्ता पाटील केनवडेकर, कागलच्या नगराध्यक्षा सौ सविता प्रताप उर्फ भैया माने, नगरसेविका सौ माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक सतीश लोळके, नगरसेविका ॲडव्होकेट मानसी लोळके, नगरसेवक नियाज खान, नंदकुमार गुर्गर, परिवहनचे माजी सभापती प्रकाश कुंभार, राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्षा रेखा आवळे, पूजा साळोखे, वैभव जाधव, युवराज साळोखे, नागेश फराडे, जहांगीर अत्तार, बाबू घाटके, ओंकार माने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सौ झहिदा मुजावर, उदयराव जोशी, राष्ट्रवादीच्या इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास सांभळे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजीराव पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे, गगनबावडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, इचलकरंजी नगरसेवक प्रकाश पाटील, जयसिंगराव चव्हाण, दिनकरराव कोतेकर, प्रवीण काळबर आदी प्रमुखांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतले. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी मिलिंद चव्हाण. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.